चला, आवाज येतोय का? हो नाही सांगा. गोदावरी, अक्षता. नाही तर मी सुरू करून टाकेल, मग तुम्हाला ऐकू येऊ द्या नका येऊ देऊ. चला, आपलं काय काय झालंय? खूप जास्त नाही झालंय. पेशी झाल्या आपल्या. पेशीमध्ये काही डाऊट्स आहेत? PYQ बघितले? अजून ज्यांनी बघितले नाही माझ्यावरती तुम्ही नाव टाकाल, मॅम तुम्हीच दिले नाही अजून, आज देऊन टाकते मी. ठीक आहे. आज आपण उती शिकणार आहे, पण उतीच्या आधी आपल्याला पेशीमध्ये युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक राहिलं होतं आणि पेशीमध्ये आपण न्यूक्लियस म्हणजे केंद्रक शिकलोय. केंद्रकाबद्दल आपल्याला अजून DNA RNA हा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ओके, येतोय. ठीक आहे, चालेल. सगळ्यात आधी आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. पेशी पूर्ण झालाय, पेशीचे ऑर्गॅनल्स झालेले आहेत, पेशीमध्ये काय काय असतं, सेल पूर्ण झालाय. आता दोन प्रकारचे सेल असतात. एक प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रिक पेशी आणि दुसरा असतो युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. आता हा कोणात असतो कोणात नसतो हे आपल्याला नीट बघून घ्यायचंय. हे बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये केंद्रक कसा असतो, याच्यामध्ये क्लिअर मेम्ब्रेन नसते केंद्रकाला. आपण हा असा केंद्रक असतो बघितलं ना, या केंद्रकाला जी मेम्ब्रेन असते ना ती क्लिअर नसते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. पण युकॅरियोटिक सेलमध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतं, म्हणजे केंद्रक एकदम स्पष्टपणे दिसतो आणि त्याला मेम्ब्रेन पण असते. याचं उदाहरण कोण आहे? आपण बहुपेशीय, एक पेशीय म्हणजे अमिबा वगैरे, आणि सजीव आपले बहुपेशीय म्हणजे मग माणूस म्हणा, प्राणी, प्रत्येक झाड म्हणा, या सगळ्यांमध्ये ह्या आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता अंगके याच्यामध्ये काय आहेत? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल अब्सेंट असतात, म्हणजे प्रत्येक अंगकाला मेम्ब्रेन असेल, पटल असेल असं नाही प्रोकॅरियोटिकमध्ये, पण इथे पटलबंध अंगके असतात. युकॅरियोटिकमध्ये प्रत्येक अंगकाला पटल म्हणजे मेम्ब्रेन असतं. त्यानंतर क्रोमोझोम्स, याच्यामध्ये आकाराने लहान असे क्रोमोझोम असतात आणि केवळ एकच क्रोमोझोम असू शकतं. पण याच्यामध्ये आकाराने मोठी, आपल्यामध्ये हा युकॅरियोटिक म्हणजे आपला सेल आहे, आकाराने मोठी आणि अनेक गुणसूत्रापासून बनलेली असतात. त्यानंतर रायबोझोम्स. रायबोझोमचं काम काय होतं मी सांगितलं होतं, आठवतं का काही? रायबोझोमचं सगळ्यात महत्त्वाचं काम सांगितलं होतं मी, प्रोटीन सिक्रिशन करायचे रायबोझोम. तर याच्यामध्ये रायबोझोम लहान असतात आणि इकडे युकॅरियोटिकमध्ये मोठे असतात आकाराने. त्यानंतर सजीवांचा प्रकार, याच्यामध्ये फक्त एक पेशीय सजीव आढळतात, फक्त आणि फक्त एक पेशीय. इथे एक पेशीय बहुपेशीय जसं की प्राणी, वनस्पती, फंगाय. कवकचं कशापासून बनले असते पेशीभित्तिका? कायटिन. त्यानंतर आदिजीव म्हणजे प्रोटिस्ट्स, हे सगळे युकॅरियोटिकमध्ये येतात. प्रोकॅरियोटिकमध्ये काही बॅक्टेरिया, जीवाणू येतात. ठीक आहे. जीवाणूची पण कशापासून बनली असते हे पण शिकवलं आहे मी. जीवाणूची कशाने बनलेली असते पेशीभित्तिका? ऑनलाईन आन्सर द्या. चला, हे फक्त पाठ करायचं होतं, समजावून सांगण्यासारखं याच्यात काही नव्हतं. पेशीमधले हे दोन प्रकार. नोट्स डाउनलोड केल्या आहेत का शिवकन्या? टेलिग्रामवरती टाकले, नोट्स डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आता DNA, हे बोर्डवरती जे लिहिलं आहे ते सगळं जाऊ द्या. एक इथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत एका मला सांगा की प्रत्येक सजीवामध्ये पेशी असतात. ठीक आहे. मग पेशीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पेशीभित्तिका, पेशीपटल, सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलं होतं, पेशी अंगके. ठीक आहे. 4 प्रमुख भाग असतात पेशींचे, हे मी सांगितलं होतं. आता या अंगकांमध्ये इंग्लिश मीडियमसाठी सांगते, ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव सेल. दीज सेल्स हॅव 4 important components, that is cell membrane, cell wall, cytoplasm and cell organelles. ठीक है. Cell organelles. In this cell organelles we have seen n number of things and amongst that one was nucleus. न्यूक्लियस का? कारण न्यूक्लियस बॉस आहे या घरातला. मी पहिल्या दिवशीच शिकवलं होतं की न्यूक्लियस घरातल्या फादर फिगरसारखा आहे. घरामध्ये कोणाला किती पैसे द्यायचे, कशावर किती पैसा खर्च करायचा आहे, कोणती अनावश्यक गोष्ट नको आहे,
घरामध्ये अजून कोणाला राहायला येऊ द्यायचं आहे का, पाहुण्यांना येऊ द्यायचं आहे, नाही येऊ द्यायचं आहे, एक्सेट्रा गोष्टी सगळं न्यूक्लियसला माहिती असतं. ठीक आहे, केंद्रकाला माहिती असतं. आता या न्यूक्लियसबद्दल आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे, कारण की ही इज द बॉस ऑफ सेल. न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाबद्दल. ठीक आहे, एवढं सगळ्यांना कळालं आहे ना आत्तापर्यंत. असंच आत्ता रायबोझोम आलं होतं, हे आपण अंगकांमध्ये शिकलो होतो. रायबोझोम. मायटोकॉन्ड्रियाबद्दल काय सांगितलं होतं मी? हां, प्रोटीन बरोबर आहे. मायटोकॉन्ड्रियाबद्दल काय सांगितलं होतं? मायटोकॉन्ड्रिया काय करतो? पॉवर हाऊस ऑफ सेल, ऊर्जा. बऱ्याच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे हे सगळं ऑर्गॅनल्समधलं पाठ करा. ज्या दिवशी केलं त्या दिवशी मस्त उत्तरं देत होते, आता दुसऱ्या दिवशी विसरून जाता. असं नका करू. आता इथपर्यंत कळालं आहे ना. आता न्यूक्लियस. न्यूक्लियसबद्दल अजून आपल्याला माहिती कशी मिळाली, तर हा व्यक्ती फेडरिक मिशर हा 1869मध्ये, थोडंसं याच्यातला वेळ पण लक्षात ठेवा, 1869. फेडरिक मिशर नावाचा जो व्यक्ती होता, मस्तपणे गोष्टीसारखा ऐका. तो एक दिवस एका मेलेल्या माणसाच्या पर्समधनं त्यांनी, म्हणजे तो पर्सच घेऊन आला, पर्समध्ये पण सेल असतात समजा, त्याचा अभ्यास करत होता. तो त्याच्या खोलीमध्ये मायक्रोस्कोप खाली पर्स सेलचा अभ्यास करत होता. आता हा सेल बघत असताना त्याच्यातले WBC बघत होता. तो WBC कधी अंगात जास्त होता, जेव्हा आपल्याला काहीतरी इन्फेक्शन झालेलं असतं तेव्हा WBC वाढतात. त्या डेड बॉडीमधला पर्स सेल घेऊन त्याच्यातले WBC व्हाईट ब्लड सेल्सचा तो अभ्यास करत असताना त्या प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो, त्याला न्यूक्लियस दिसला. याच्या आधीच न्यूक्लियसची खोज झालेली होती. त्याला न्यूक्लियस दिसला, पण त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याला काहीतरी आम्ल पदार्थ, ॲसिडिक गोष्ट दिसली. तोपर्यंत माहिती नव्हतं की हे ॲसिडिक काय. सगळ्यांना 1869पर्यंत एवढंच माहिती होतं की पेशी असते, सेल असतो, सेलमध्ये न्यूक्लियस असतो म्हणजे केंद्रक असतो, एवढंच माहिती होतं. पण त्या केंद्रकामध्ये काहीतरी आम्ल गोष्ट असते, ही माहिती नव्हती. या व्यक्तीनी सगळ्यात आधी, फेडरिक मिशर नाव लक्षात ठेवा, नोट्स आज या चॅप्टरचे देईल मी, याच्या आधीचे पूर्ण देण्यात आलेले आहेत. या व्यक्तीनी त्याला आम्ल पदार्थ दिसलं, त्याला न्यूक्लिन असं नाव दिलं. ठीक आहे, काहीतरी आम्ल पदार्थ सापडलं. त्या न्यूक्लिनला आज आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखतो. न्यूक्लिनला आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखतो. आणि या न्यूक्लिक ॲसिडमध्ये असं समजा की माझं जसं सरनेम सदावर्ते आहे, तसं ह्या एका सेलचं आडनाव न्यूक्लिक ॲसिड आहे असं लक्षात घ्या. आणि या न्यूक्लिक ॲसिडमध्ये एक बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ, बहीण बहीण, काहीही म्हणा, एक DNA असतो आणि एक RNA असतो. ठीक आहे, दोघांची फॅमिली एकच आहे, न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडला ॲक्च्युली या मिशरनी नाव दिलं होतं न्यूक्लिन, पण आता आपण त्या न्यूक्लिनला न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. आणि या न्यूक्लिक ॲसिड फॅमिलीमध्ये 2 लोक आहे, एक आहे DNA, एक आहे RNA. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे, मग प्लांटचा असू द्या किंवा ॲनिमलचा असू द्या, या न्यूक्लियसमध्ये, या केंद्रकामध्ये न्यूक्लिक ॲसिड नावाचा एक आम्ल, ॲसिडिक पदार्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये हे न्यूक्लिक ॲसिड DNA आणि RNA या दोन्ही गोष्टी असतात. आता DNA कसा बनतो, कसा नाही बनत, त्याचा कोणी शोध लावला, त्याचा फुल फॉर्म काय, त्याच्या आत त्याची रचना, केमिकल पूर्ण फॉर्मेशन कसं आहे, RNAचं कसं आहे, ते आता बघायचं आहे. पण इतकं कळलं का तुम्हाला आत्तापर्यंत जे शिकवलं होतं ते? नीट कळलं की काही कन्फ्युजन आहे? पक्कं? ऑनलाईन आन्सर देत चला हां, शांत बसू नका, नाहीतर मग लेक्चर बंद करू, ऑफलाईनसाठीच चालू राहू देऊ. तेच इथे लिहिलेलं आहे मी. 1869मध्ये फेडरिक मिशर पांढऱ्या पेशीचा अभ्यास करत होते. पेशीच्या केंद्रकात एक आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक पदार्थ सापडला, याला त्यांनी न्यूक्लिन असं नाव दिलं. त्यानंतर आता आपण या न्यूक्लिनला न्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखतो. त्यानंतर 1953मध्ये, याच्यानंतर सुमारे 100 वर्षाहून थोडा कमी वेळ मध्ये, जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक म्हणून 2 सायंटिस्ट होते. त्यांनी सांगितलं की हा जो न्यूक्लिक ॲसिड आहे, याच्यामध्ये तुम्ही म्हणताय DNA आणि RNA आहे बाबा, ठीक आहे, पण हा जो DNA आहे ना, हा असा डबल हेलिक्स आहे. डबल हेलिक्स म्हणजे काय?
2 धाग्यांनी बनलेला आहे, सिंगल धाग्याचा नाही आहे, 2 धाग्यांनी बनला आहे. त्याला त्यांनी डबल हेलिक्स नाव दिलं. मराठीमध्ये आपण त्यांना द्विसर्पिलाकृती मॉडेल असं म्हणतो. आणि याच गोष्टीसाठी की बाबा DNA चा ॲक्च्युअल आकार कसा आहे, असा वेणीसारखा दिसतो DNA चा आकार, ॲक्च्युअल आकार कसा आहे हा खोज लावण्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की बाबा DNA हा असा असतो, असा म्हणजे 2 धागे एकामेकामध्ये असे वेणीसारखे जुळल्यासारखे असतात. याचा शोध कोणी लावला? यांनी लावला, जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक. पण या न्यूक्लियसमध्ये काहीतरी ॲसिडिक असतं, याचा शोध कोणी लावला? तर मिशरनी लावला, फेडरिक मिशर. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिक ॲसिड असतं, याचा शोध लावला फेडरिक मिशरनी. मग त्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA असतो अशी आपल्याला खोज लागून गेली, DNA RNA असतो. पण या DNAचा ॲक्च्युअल आकार कसा असतो हे क्रिक आणि वॉटसन यांनी सांगितलं. ओके, याच्यावर क्वेश्चन्स येतात. ऑनलाईन क्लिअर आहे? पुढे जायचं आहे. DNA बद्दलच आपण अजून अभ्यास करतोय. लिहायचं आहे का? नोट्स तर देणारच आहे मी. ठीक आहे. आता रासायनिक घटक काय काय आहे याच्यावरती खूप क्वेश्चन्स येतात. रासायनिक घटक म्हणजे केमिकल कंपोजिशन DNAचं कसं आहे. DNA हा न्यूक्लिक ॲसिडचा बनलेला एक मोठा रेणू आहे. म्हणजे काय, समजा आता हा DNA आहे, ठीक आहे, आणि हा पूर्ण न्यूक्लिक ॲसिडचा बनलेला आहे आणि याच्या प्रत्येक याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड आहे. ठीक आहे, न्यूक्लिओटाइडपासून बनला आहे. म्हणजे तुम्हाला जर नॉर्मली सांगायचं तर अल्फाबेट असतात आधी, अल्फाबेट, ठीक आहे, अल्फाबेट A to Z असतात. अल्फाबेटलाच आपण घेऊन लेटर बनवतो. ठीक आहे, म्हणजे समजा BABCD असे अल्फाबेट्स आहे, याचा काही अर्थ नाही लागत. पण समजा मी याच्यातलं BAT घेतलं तर काय होतं, एक शब्द बनतो. ठीक आहे, आणि असेच बरेच शब्द बनवून मी समजा एखादी ओळ लिहिते किंवा लाईन लिहिते. ठीक आहे, आता हा DNA जो आहे ना त्याच्याबद्दल सांगते, तो कसा बनलेला असतो. हे जे लेटर आहेत ते समजा आपले न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि हे पूर्ण जे आहे ते न्यूक्लिओटाइडनी बनलेली एक मोठी चेन असते. कळालं? जर DNA कशाने बनलेला आहे म्हटलं तर न्यूक्लिओटाइड तुम्ही आन्सर द्यायचं. कळालं का? म्हणजे बॅट, आता समजा इथलंच मला उदाहरण घ्यायचं आहे तर ही दोरी जी आहे ती बॅट 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 या शब्दापासून बनलेली आहे. बॅट नाही आहे पण काय, न्यूक्लिओटाइड खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन एक खूप मोठी पॉलिमर चेन बनवतात. त्याला आपण DNA असं म्हणतो. DNAचे जे धागे असतात ते कशापासून बनले तर न्यूक्लिओटाइड. ठीक आहे, आणि DNA कशात असतो? न्यूक्लिक ॲसिडमध्ये असतो. न्यूक्लिक ॲसिड कशात असतं? न्यूक्लियसमध्ये असतं, केंद्रामध्ये, केंद्रकामध्ये. केंद्रक कशात आहे? पेशीमध्ये आहे. स्टार्टपासून एंडपर्यंत कळालं? ठीक आहे, रिव्हिजन केली की अजून नीट कळेल. ऑनलाईन कळतंय का सांगा. आता न्यूक्लिओटाइड्सचा बनलेला एक मोठा रेणू असतो. या ओळीचा आता अर्थ कळाला? आधी जेव्हा वाचलं तेव्हा कळालं नसेल, आता मी इकडे समजावून सांगितलं तर आता अर्थ कळाला का? DNA हा न्यूक्लिओटाइडचा बनलेला एक मोठा रेणू म्हणजे पॉलिमर आहे. या ओळीचा अर्थ कळतोय आता? हां, ठीक आहे. प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये 3 प्रमुख घटक असतात. म्हणजे हे पूर्ण जसं की आपलं घर कशापासून बनलं आहे? विटापासून बनलं आहे. तसंच DNA कशापासून बनला आहे? न्यूक्लिओटाइडपासून बनला आहे. आता आपण म्हणू घर विटापासून बनलं आहे, पण विटा कशापासून बनलेल्या आहेत? तर सँडपासून, रेतीपासून बनलेल्या आहे. तसंच हा न्यूक्लिओटाइड जो आहे तो कशापासून बनला आहे हे शिकतोय आता आपण. ठीक आहे, DNA न्यूक्लिओटाइडचा बनलेला आहे आणि ते न्यूक्लिओटाइड 3 प्रमुख घटकापासून बनलं आहे. सगळ्यात पहिला आहे शुगर, म्हणजे मराठीमध्ये याला शर्का म्हणतात, पण तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी साखर ठेवा. शुगरपासून बनलेला आहे. कोणती शुगर? डीऑक्सीरायबोज. आणि म्हणूनच DNAचं फुल फॉर्म आहे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. डी म्हणजे हेच डीऑक्सीरायबोज, N म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडमध्येच आहे ना, त्याचं आडनाव येते. जसं माझं नाव मधुरा आहे तर माझं इथे नाव काय राहणार? डीऑक्सीरायबोज. आणि सरनेम जे आहे ते याचं पण सरनेम आहे. न्यूक्लिक ॲसिडमध्ये 2 भाऊ आहेत किंवा बहीण भाऊ आहेत सांगितलं मी, एक DNA एक RNA स्टार्टिंगला सांगितलं होतं. तर त्यांनी बरोबर त्याचं आडनाव घेतलं.
डिऑक्सी रायबोस न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड हे त्याचं आडनाव आहे असं लक्षात ठेवायचं. नावाची 5 कार्बनयुक्त, 5 आहेत म्हणून पेंटोस नाव आहे. तर अशा 5 साखर एक घटक आहे की 5 साखरपासून बनलेला असतो तो, त्याला आपण डिऑक्सी रायबोस इतकं कळालं. दुसरी गोष्ट, फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट पण आहे, म्हणजे हे जे जसं आपण म्हटलो की घर विटांपासून बनतं, मग विटा कशापासून बनतात तर रेतीपासून बनतात समजा. तसंच DNA हा न्यूक्लिओटाइड्सचा बनलेला आहे. आणि न्यूक्लिओटाइड्स कशापासून बनलेले आहे, शर्का, फॉस्फेट आणि नत्रयुक्त म्हणजे नायट्रोजिनस बेस, या 3 गोष्टीपासून न्यूक्लिओटाइड्स बनलेल्या आहेत. ओके, शुगर किती आहेत तर 5 शुगर होत्या. फॉस्फेट आम्ल हा जो आहे तो DNAचा जो धागे आहेत ना, DNAचे हे जे धागे आहेत, हे जे आपण बघितले, हे यांना पक्क करण्यासाठी फॉस्फेट ग्रुपची हेल्प होते. ठीक आहे, फॉस्फेट ग्रुप हा घटक DNAच्या धाग्यांना जोडण्याचं काम करतो. आणि लास्ट आहे नायट्रोजिनस बेसेस. या नायट्रोजिनस बेसेसचे 2 प्रमुख पदार्थ आहे आणि या 2 प्रकारांवरती दरवेळेस MCQs येतात. एक आहे प्युरिन्स आणि दुसरा आहे पायरिमिडिन्स. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन आला प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स आर एक्झाम्पल्स ऑफ शुगर, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजिनस बेसेस, तर आन्सर शुड बी नायट्रोजिनस बेसेस. मराठीमध्ये सांगते, याला मराठीमध्ये नावं नाही आहेत, इंग्लिशच लक्षात ठेवा. प्युरिन आणि पायरिमिडिन हे खालीलपैकी कशाचे 2 प्रमुख प्रकार आहेत, शर्का किंवा मग फॉस्फरस आम्ल की नत्रयुक्त पदार्थ. आन्सर काय द्याल? येस, नायट्रोजन बेसेस, नत्रयुक्त पदार्थ. देवेश कॉमेंट खाली कर. ऑनलाईन मला सायन्समध्ये बघा तुमच्याकडनं जास्त मला इनपुट लागेल बरं का. होय, कळतंय. ओके, ठीक आहे. प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स हे लक्षात ठेवा. प्युरिनचे एक्झाम्पल आहे ॲडिनिन आणि ग्वानिन. पायरिमिडिन्सचं एक्झाम्पल आहे सायटोसिन आणि थायमिन. आता हे कुठे असतात ते सांगते मी तुम्हाला. आधी एवढं लक्षात आलेलं आहे. सगळ्यात आधी पुन्हा एकदा सगळं बाजूला ठेवा. लिहत असाल तर लिहा, पण कान जे आहेत माझ्याकडे द्या, ऑनलाईन पण माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्यात आधी सजीवांमध्ये असतात पेशी. मग ते वनस्पती असू, लिहत लक्ष द्या. वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या, फंगाय असू द्या किंवा जीवाणू असू द्या, कोणी पण असू द्या, सगळ्यांमध्ये असतात पेशी. पेशीशिवाय आपण बनत नाही. आता या पेशी ज्या असतात त्या पेशीला आवरण असतं, ते आपण शिकलो आहे की वनस्पतीमध्ये असतं, प्राण्यांमध्ये नसतं. आवरणाच्या आतमध्ये, पेशी भित्तिकेच्या आतमध्ये पेशी पटल होतं, सेल मेम्ब्रेन होती. मग सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जेलीसारखं काहीतरी होतं, ते सायटोप्लाझम होतं, पेशी द्रव्य होतं ते. आणि त्या पेशी द्रव्यामध्येच पेशीचे वेगवेगळे अंगके होती. या अंगकांमध्ये तंतू, मायटोकॉन्ड्रिया होतं, त्यानंतर लायझोझोम होतं, लैकारिका होत्या, सगळं होतं. लायझोझोम काय करायचं, अनावश्यक गोष्ट बाहेर काढायचं, काढता ते इतकं काढून टाकायचं की ते सुसाईड बॅग्स म्हणून पण लायझोझोमला ओळखतात. मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जा हाऊस, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. त्यानंतर आपण रायबोझोम शिकलो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शिकलो. त्याच्यामध्येच एक शिकलो आपण केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. मी तेव्हाच सांगितलं होतं आपले सगळे जीन्स, आपली माहिती, आपण कोणत्या फॅमिलीचे आहे, आई वडिलांचे पुरावे, आजीचे पण, आपले जे जीन्स आहेत ते न्यूक्लियसमध्ये असतात. आणि हाच न्यूक्लियस पूर्ण सेलला सांभाळतो. मग त्या न्यूक्लियसबद्दल आज आपण अभ्यास करतोय. न्यूक्लियसमध्ये आपण काय बघितलं की न्यूक्लियस होता, एवढी खोज झाली होती. सेलचीच खोज रॉबर्टनी लावली होती. मग त्याच्यानंतर न्यूक्लियस, तेवढं आपण शिकलो. न्यूक्लियसमधला एक मेलेल्या माणसाचा एक सेल घेतला, पस सेल घेतला या व्यक्तीने, फेडरिक मिशरनी, आणि तो दुर्बिणेखाली तो बघत होता. ते बघत असताना त्याला त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये काहीतरी ॲसिडिक गोष्ट दिसली. ती ॲसिडिक गोष्ट दुसरी तिसरी काही नसून त्यांनी न्यूक्लिन नाव दिलं. नंतर ते ॲसिडिक होतं म्हणून आपण त्याला न्यूक्लिक ॲसिड म्हणायला लागलो. पण या न्यूक्लिक ॲसिडमध्ये काय आहे तर याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA आणि RNA हे 2 लोक आहे. RNA अजून आपल्याला पुढे बघायचं आहे. DNA बद्दल आपण अभ्यास करतोय. मग DNA
मी तुम्हाला फुल फॉर्म सांगितला, डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सी का बरं, डबल असतो वगैरे, आणि रायबोस का, कारण की त्याच्यात जी शुगर असते तीच रायबोस शुगर आहे, डीऑक्सी रायबोस शुगर आहे. न्यूक्लिक ॲसिड का बरं, कारण की तो आहेच न्यूक्लिक ॲसिडच्या घरामध्ये राहणारा. न्यूक्लिक ॲसिडमध्येच DNA आणि RNA आपल्याला सापडतात. दुसरी गोष्ट काय आहे, याच्यामध्ये फॉस्फर आहे. फॉस्फर काय करतं, हे जे धागे असतात तिकडे आपण बघितलं होतं, हे असा आपला जर DNA आहे, याच्यामध्ये हे जे धागे आहेत यांना पक्क ठेवायचं काम फॉस्फर करतं. आणि याच्यामध्ये तुम्ही इकडे बघितलं असेल, हे असे या आडव्या रेषा आहेत, या ठीक आहे. तर इथे ॲक्च्युली जे आत्ता मी प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स शिकवलं, हे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स इथे असतात. हे जे असं समजा की ही शिडी आहे, ही अशी एक शिडी आहे आणि या शिडीला या पायऱ्या आहेत, या पायऱ्या कशाच्या बनलेल्या आहे, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. आणि या पायरीचे 2 खांब जे आहेत त्याला पक्क कोण करत आहे, तर फॉस्फेट ग्रुप. आता लक्षात राहील, कोणी जरी तुम्हाला म्हटलं मला शिकव, तर तुम्हाला शिकवता यायला पाहिजे. कळालं ना आत्तापर्यंतचं? ठीक आहे. हे जे पिवळ्या कलरचं आहे, दोन्ही पण हे यांना पक्क करायचं काम फॉस्फेट ग्रुप करतात. आणि हे आतल्या ज्या तुम्हाला रेषा दिसत आहेत ते प्युरिन्स पायरिमिडिन्सच्या बनलेल्या आहे. प्युरिनमध्ये काय काय येतं, प्युरिनमध्ये काय सांगितलं मी इथे, ॲडिनिन आणि ग्वानिन. पायरिमिडिनमध्ये सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. आता हे कसे एकत्र येतात ते बघायचं आहे आपल्याला. शिडीच्या 2 कडा शर्का आणि फॉस्फेटच्या बनलेल्या असतात. आत्तापर्यंत सांगितलं मी, या ज्या 2 कडा आहे या फॉस्फेटच्या आणि शर्कांच्या बनलेल्या आहेत, म्हणजे शुगरच्या. शिडीच्या पायऱ्या, या ज्या पायऱ्या आहे या नत्रयुक्त पदार्थांच्या, नत्रयुक्त पदार्थ 2 होते, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स, पदार्थांच्या जोड्यांनी बनलेल्या असतात. आणि या जोड्यांवरती MPSC आपल्याला क्वेश्चन विचारते. गट ब, क आणि राज्यसेवा तिन्ही याच्यामध्ये क्वेश्चन आले. या जोड्या लक्षात ठेवा. काय आहे नियम 1, ॲडिनिन नेहमी थायमिन सोबतच जोडी बनवतो. ॲडिनिनची जोडी नेहमी थायमिन सोबत बनते. A आणि T. इथे बघा, हा ग्रीन ॲडिनिन आहे आणि हा जांभळा थायमिन आहे, तर याचीच जोडी बनली. इथे पण त्याचीच बनली. ॲडिनिनची जोडी बाकी कशासोबतच बनत नाही. ठीक आहे. असं समजा की या प्युरिन फॅमिलीमध्ये हे 2 बहीण भाऊ आहेत, ॲडिनिन आणि ग्वानिन. आणि पायरिमिडिन फॅमिलीमध्ये हे 2 बहीण भाऊ आहेत, सायटोसिन आणि थायमिन. आता हे दोघं एका घरातले असल्यामुळे ऑब्व्हियसली या 2 बहीण भावांचं जमत नाही, म्हणून हा ॲडिनिन थायमिन सोबत मैत्री करतो. ठीक आहे. एका घरात असल्यामुळे ते बहीण भाऊ एकामेकासोबत नीट राहत नाही. ॲडिनिन आणि थायमिनची जोडी नीट बनली आहे. ग्वानाइन आणि सायटोसाइन, हे प्युरिनमध्ये हे दोघं भाऊ आहेत समजा. प्युरिन फॅमिलीमध्ये 2 मुलं आहेत आणि पायरिमिडिन फॅमिलीमध्ये 2 बहिणी आहेत. ॲडिनाइनची जोडी थायमिनसोबत बनते, या मुलाची जोडी या मुलीसोबत बनते, आणि ग्वानाइनची जोडी सायटोसिनसोबत बनते. असं लक्षात ठेवा, ते कपल्स आहेत असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नियम आता काय, जोडी बनवतो यांच्यात, हे लक्षात ठेवा. आता यांच्यात 2 हायड्रोजनचे बंध असतात. काय कसे, हे 11वी 12वीमध्ये महत्त्वाचं आहे. आपल्याला एवढंच येतं की याच्यामध्ये किती हायड्रोजनचे बॉन्ड आहेत, तर 2 बॉन्ड आहेत. आत्तापर्यंत जे समजायचं काम होतं ते मी नीट समजावून सांगितलं तुम्हाला. हे काय कसे कसे बनतात, हे डॉक्टर बनायचं असेल तर त्याच्यासाठी काम आहे. ठीक आहे. आता नियम 2, सायटोसिन जी पायरिमिडिन्समधली मुलगी होती तिची जोडी या ग्वानिन मुलासोबत बनते. कधी पण GC अशीच जोडी बनते, AT आणि GC अशी जोडी बनते. आणि यांच्यामध्ये या दोघांमध्ये 3 हायड्रोजनचे बंध असतात. AT मध्ये 2 हायड्रोजनचे बंध असतात, GC मध्ये 3 हायड्रोजनचे बंध असतात. ठीक आहे. इथे बघा, सायटोसिन आणि ग्वानाइन, ब्लू आणि रेड, ब्लू आणि रेड, ब्लू आणि रेड यांची जोडी बनते. जर असं लक्षात नसेल राहत तर तुम्ही अशी पण एक क्रोनॉलॉजी लक्षात ठेवू शकता. हे एक वाक्य लक्षात ठेवू शकता तुम्ही, ॲट द सिटी गेट. ॲट द सिटी गेट म्हणजे काय, ATCG अशी जोडी बनते.
ॲट द सिटी गेट. एक तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, नाहीतर मी सांगितलं होतं ॲडिनिन, इकडे सांगितलं होतं तुम्हाला ॲडिनिन आणि ग्वानाइन दोन भाऊ आहेत आणि ह्या दोघी बहिणी आहेत, तर हे दोघं या दोघींसोबत जोडी बनवतात, असं लक्षात ठेवू शकता, जसं तुम्हाला वाटत असेल तसं. कळालं आता? ए आणि टी कडे 2 हायड्रोजन बॉन्ड आहेत, सी आणि जी कडे 3 हायड्रोजन बॉन्ड आहेत. काही डाऊट आहे इथपर्यंत? तुला डाऊट नाही? ठीक आहे. आता आपण म्हणतो जीन्स 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 बोलतो, तर ते जीन्स ॲक्च्युली कुठे असतात? आत्तापर्यंत आपण शिकलो की पेशी, पेशीमध्ये केंद्रक, केंद्रकामध्ये न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA, RNA. आता मी काय म्हणते की हा जो DNA आहे, हा जो DNA होता, याच्यावरती जीन्स असतात, याच्यावरती जीन्स असतात. कळालं? कळालं का? म्हणजे हा जो DNA होता आपला, याच्यावरती जीन्स आपले असतात आणि या जीन्सवरनंच आपली ओळख होते. काय लिहिलं आहे बघा आता, एक सेकंड. DNAच्या रेणूवरील एका विशिष्ट खंडाला, म्हणजे एका विशिष्ट सेगमेंटवरती जनुक म्हणजे जीन्स असतात. इथे असतील, मग पुन्हा इथे असतील, वेगवेगळ्या खंडावरती आपल्याला जीन्स बघायला मिळतात. जनुके ही सजीवांची अनुवांशिक माहिती म्हणजे हेरिडेटरी इन्फॉर्मेशन एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहून न्यायचं काम करते. आणि हे जे जीन्स आहे, ही संज्ञा कोणी दिली? तर जोहान्सन या शास्त्रज्ञांनी 1909 मध्ये जीन ही संज्ञा पहिल्यांदा वापरली. कळालं? DNA मध्ये जीन्स असतात, RNA मध्ये नाही. DNA मध्ये असतात. DNA कुठे असतो? केंद्रकामध्ये असतो. केंद्रक कुठे असतं? पेशीमध्ये असतं. ठीक आहे, ओके. आता RNA, DNA बद्दल काही असं वाटत असेल, ऑनलाईनचे विद्यार्थी 1 मिनिट शांतपणे विचार करा, डोळे बंद करा. DNA तुमचं तुम्ही स्वतःला सांगा, तुमचं तुम्ही सांगा, जमतंय का बघा, मग RNA कडे वळूया आपण. त्याचा स्ट्रक्चर कसं होतं, स्ट्रक्चरवर कुठे काय होतं, लॅडर कशाने बनलेली आहे, स्टेप्स कशाने बनलेल्या आहेत, आठवा बरं, सगळं आठवा DNA बद्दल. ओपन ग्रुपवर टाकले आहेत श्रद्धा मी, आणि ॲपवरती पण दिसून जाईल तुम्हाला. पहिले 5 तर ओपन सगळ्या ज्याही ग्रुपला तुम्ही जोडल्या गेलेल्या असाल श्रद्धा, तिथे सगळीकडे टाकले, परवाच टाकलेले आहेत. आणि आजचे नोट्स आज टाकून देईल मी. बाकी तुम्हाला तुमच्या लेक्चरच्याच बाजूला ॲपवरती दिसून जाईल. झाली रिव्हिजन? पक्क? प्रश्न विचारू ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांना? फक्त आता अक्षता आन्सर देईल. अक्षता मला सांगा, ॲडिनिनची जोडी कोणासोबत बनते? शॉर्टमध्ये जरी दिलं, टी, जी, सी, काही जरी आन्सर दिलं तुम्ही, शॉर्टमध्ये द्या. त्यानंतर गोदावरी, तुमच्यासाठी क्वेश्चन. DNA हा डबल हेलिक्स असतो, हे कोणी सांगितलं? श्रद्धा रॉंग. ॲडिनिनची ॲट द सिटी गेट, सीची जी सोबत बनते. तुम्ही काय ते त्यांचं कपलच तुम्ही उलटं करून टाकलं. हां, गोदावरी बरोबर. अक्षता, गोदावरी. आता श्रद्धाला क्वेश्चन. श्रद्धा, न्यूक्लिक ॲसिड कोणी डिस्कवरी केली? न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी कोणी केली? ओके, ठीक आहे.
साक्षी भोसले, न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी तुम्ही सांगा कोणी केली? ठीक आहे, काही होत नाही बेटा. साक्षी भोसले आन्सर दे बेटा. 3 गोष्टी DNA कशापासून बनला असतो? 3 गोष्टी, तिघांचे नावं सांगा. शर्का, हां हां, नायट्रोजन बेस. ठीक. साक्षी आन्सरच नाही देते बेटा. तू आहेस, मला माहिती आहे. हां बरोबर. ठीक आहे, झालं आहे तुमचं. बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन झाली. आता आपण RNA कडे जाऊ. RNAचं पूर्ण नाव आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. शोध कोणी लावला? त्याच व्यक्तीने लावला जेव्हा तो पस सेल बघत होता, फेडरिक मिशर यांनीच DNA सोबत RNAचाही शोध लावला होता. रचना नीट लक्षात ठेवा. त्याची रचना काय होती? शर्का होत्या, म्हणजे शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस होतं. नायट्रोजन बेसमध्ये पायरीन्स आणि पायरिमिडिन्स होते. पायरीनमध्ये AG आणि तिकडे TC. ठीक आहे. आता इकडे बघा, याची रचना कशी आहे? DNAची होती द्विसर्पिलाकृती, म्हणजे डबल हेलिक्स होती अशी. एक लॅडर इकडून पण आहे, एक लॅडर इकडून पण आहे DNAची. पण RNA बघा एकाच लॅडरचा आहे. ही शिडी जी आहे त्याला एकाच बाजूनी खांब आहे आणि डायरेक्ट पायऱ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल DNA आणि RNA मध्ये हा आहे. पहिली गोष्ट काय आहे बदल? हा म्हणजे डबल हेलिक्स DNA आहे, पण RNA डबल हेलिक्स नाही आहे, सिंगल आहे तो. ठीक आहे. त्यानंतर RNA हा एक पदरी धागा आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. दुसरी गोष्ट, DNA मध्ये साठवलेली अनुवंशिक माहिती वाचून RNAचं काम काय आहे? इथे आपण बघितलं होतं की एखाद्या सेगमेंटवरती जीन, इथे जीन, याच्याकडे DNA कडे जीन्स होते, पण मी तेव्हाच काय सांगितलं, RNA कडे जीन्स नसतात. RNAचं काम काय आहे? ते DNA वरची जी जीन्सची माहिती आहे ती वाचून त्याद्वारे शरीराला आवश्यक असणारी प्रथिने म्हणजे प्रोटीन तयार करणे. मग आता जर तुम्हाला असं म्हटलं DNA प्रोटीन सिंथेसिस करतो का? नाही. प्रोटीन सिंथेसिस कोण करतो? RNA. कसा करतो? DNA कडून त्या जीन्सची माहिती घेतो की कधी प्रोटीन लागत आहेत, किती प्रमाणावर लागत आहेत, आणि ते बनवायचं काम हा RNA करतो. आता थोडं मी तर शिकवणार आहे, पण आता थोडंसं ब्रेनवरती लक्ष द्या आणि मला सांगा की कोणाच्या मदतीने हा RNA, पेशीमध्ये असा कोणता व्यक्ती आहे जो प्रथिने सिक्रेट करतो, प्रोटीन सिक्रेट करतो? हा RNA त्याच्याकडून ते काम करवून घेत असेल. कोण आहे? लेक्चरच्या स्टार्टिंगलाही सांगितलं मी, कालही शिकवलंय. तो पॉवर हाऊस आहे. रायबोझोम हा प्रथिन्यांचं सिक्रेशन करतो, आणि हा RNA जेव्हा कधी लागत आहे DNA ला प्रोटीन्स, तेव्हा हा RNA त्या रायबोझोमकडे जाऊन प्रथिने सिक्रेट करून आणतो. तयार करणे हे RNAचं प्रमुख काम आहे. मग आता मला सांगा, जर असा क्वेश्चन आला की अनुवंशिकता जपून ठेवणं RNAचं काम आहे की DNAचं? आणि प्रोटीन जीन्ससाठी प्रोटीन सिक्रेट करून आणणं हे कोणाचं काम आहे? RNAचं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिक ॲसिड ही एक आडनावाची फॅमिली आहे. या फॅमिलीमध्ये 2 भाऊ आहेत, एक DNA आणि एक RNA. ठीक आहे. मग या DNAचं काम काय आहे? आपली पिढी जपून ठेवणं. या भावाचं काम काय? आपली पिढी जपून ठेवणं. हा घरीच राहतो, हा फक्त काय करतो? सगळ्यांकडे, मागे जे होते आजी आजोबा आई वडील, पुढे जी पिढी येणार आहे त्या सगळ्यांकडे हा लक्ष ठेवतो. आणि हा काय काम करतो? हा घराच्या बाहेर जातो. यांना जगण्यासाठी जे लागत आहे, काय लागत आहे? प्रोटीन लागत आहे. यांना जे जेवण पाहिजे तो हा RNA आणतो. असं स्टोरीमध्ये कोणीच सांगणार नाही तुम्हाला. असं जर लक्षात ठेवलं तुम्ही तर खूप चांगला अभ्यास होईल. लक्षात आहे? आता राहील लक्षात? ठीक आहे. आणि हा 1 पदरी असतो, हा 2 पदरी असतो, असं लक्षात ठेवा.
आता याची रासायनिक, आपण डी एन एची बघितली होती, सेम असंच बघितलं होतं, डी एन एचाही चार्ट असाच होता. आता आर एन एचा चार्ट बघतोय आपण. डी एन एप्रमाणेच आर एन एसुद्धा न्यूक्लिओटाइड्सपासून बनलेला असतो. यातील 3 प्रमुख न्यूक्लिओटाइड्सपासून डी एन एही बनलेला होता, आर एन एही न्यूक्लिओटाइड्सपासून बनला आहे, कारण एकाच घरातले 2 भाऊ आहे. शुगर तिकडे पण होतं. आर एन एमध्ये रायबोज शुगर आहे, तिथे कोणती शुगर होती? डिऑक्सी रायबोज होती तिथे. आणि 5 कार्बनयुक्त शर्करा असतात. डी एन एमध्ये पण 5 कार्बनयुक्त शर्करा असतात, फक्त तो डिऑक्सी रायबोजचा बनला असतो आणि हा फक्त रायबोजचा, म्हणून याचं नाव पण रायबोज न्यूक्लिक ॲसिड असंच आहे. त्यानंतर फॉस्फेट ग्रुप तिथे पण होता, इथे पण आहे. तिथे पण फॉस्फेट ग्रुपचं धाग्याला घट्ट करण्याचं काम होतं, इथे पण हेच आहे. नायट्रोजनस बेसेस तिकडे पण होते, इकडे पण होते, पण इथे सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. तिकडे आपल्याला ATGC दिसले होते, इथे आपल्याला AGC दिसतात, पण टीच्या जागी, थायमिनच्या जागी आपल्याला युरॅसिल दिसतो. थायमिन आर एन एमध्ये नसतो. ॲडिनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे डी एन एमध्ये होते. इकडे आहे ॲडिनिन, युरॅसिल, ग्वानिन आणि सायटोसिन. ठीक आहे, ऑनलाईन. आता जर तुम्हाला विचारलं युरॅसिन कोणत्या डी एन एमध्ये असतो की आर एन एमध्ये असतो, तर युरॅसिल कशात असतो? आर एन एमध्ये. मग आता मला सांगा, तिथला जो थायमिन होता, थायमिनची जोडी कोणासोबत लागत होती? हां, ॲडिनिन सोबत लागत होती. मग आता इथे ॲडिनिनची आर एन एमध्ये कोणासोबत लागत असेल जोडी? युरॅसिल सोबत. राईट. इकडे बघा, हे ब्लू जे आहेत ते सायटोसिन आहे. एक सेकंड. हां, हे ब्लू जे आहेत ना हे सायटोसिन आहे. त्यानंतर ग्रीन जे आहेत ते ग्वानिन आहे. जी सीची लागली, येल्लो ॲडिनिन आहे आणि हे थायमिन आहे. इकडे बघा, इकडे तुम्हाला ॲडिनिन आणि ह्या थायमिनच्या जागी युरॅसिल दिसेल. ठीक आहे. आता 3 मुख्य प्रकार आहेत आर एन एचे, ते बघून घ्या. mRNA, tRNA आणि rRNA. इकडे जायच्या आधी मला पुन्हा एकदा सांगा, आर एन एचं काम काय होतं? येस, बरोबर श्रद्धा, बरोबर. आर एन एचं काम काय होतं? प्रोटीन सिक्रिशन करणं, हे त्याचं काम होतं. मग याचे जे प्रमुख 3 प्रकार आहेत ना, ते प्रोटीन रिलेटेडच वेगवेगळं काम करतात. काय आहे? पहिला मेसेंजर आर एन ए, याचे फुल फॉर्म पण येतात, तेही लक्षात ठेवा. mRNAचा फुल फॉर्म आहे मेसेंजर आर एन ए. मेसेंजर या शब्दामध्येच काहीतरी अर्थ असेल, काहीतरी हा टपालपत्र पाठवायचं काम करत असेल, तर हा काय करतो? पेशीच्या केंद्रकातील DNA कडून प्रथिने तयार करण्याचा संदेश रायबोझोमपर्यंत आणण्याचा काम करतो. आता नीट लक्षात घ्या, हा सेल होता आपला. ठीक आहे, ते वापस मागे मागे करायला थोडं हे होतं. हा सेल होता, इथे न्यूक्लियस होतं, आणि काल आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की हा वॅक्युल आहे, मोठा वॅक्यूल. त्यानंतर हा मायटोकॉन्ड्रिया शिकलो होतो आपण. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शिकलो होतो. तसाच एक आपण इथे असा रायबोझोम शिकलो होतो. ठीक आहे, रायबोझोम. आता या केंद्रकामध्ये, या न्यूक्लियसमध्ये आपण म्हटलो DNA आहे आणि RNA आहे. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड नावाचं आडनाव आहे, एक घर आहे, त्याच्यामध्ये हे 2 भाऊ आहेत, DNA आणि RNA. DNA काय करतो? आपली अनुवंशिकता जपून ठेवतो. म्हणून हा काय करतो? हा घरातच राहतो. आधीचे आजी आजोबा, आई वडील, येणारी पिढी, सगळ्यांचं काम हा घरात राहून करतो. का? कारण की आपले जीन्स जशाला तसे राहायला पाहिजे. पण हा RNA, मी तुम्हाला काय म्हटलं की हा RNA बाहेर जातो आणि काम करतो, की बाबा माझं घर चालवण्यासाठी जे आवश्यक जेवण आहे, जेवण इज प्रोटीन, ते तो बाहेर जाऊन कमवून आणतो. म्हणजे हा जो RNA आहे हा न्यूक्लियसच्या बाहेर जाऊन प्रवास करतो आणि रायबोझोम सोबत जाऊन गप्पा मारतो. रायबोझोम कोण आहे? त्याचा बॉस किंवा एम्प्लॉई, मालक. हा मालक याला प्रोटीन बनवून देतो त्याचं घर चालवण्यासाठी. कळालं का? आता नीट कळालं? म्हणजे का सांगितलं मी असं? असा क्वेश्चन येतो की DNA हा न्यूक्लियसमध्येच राहतो, हा कधीच न्यूक्लियसच्या बाहेर जात नाही. पण RNA जो आहे तो न्यूक्लियस सोडून
बाहेर जाऊन काम करून येतो. बाहेर का जावं लागतं त्याला? जेव्हाही DNA सांगेल की माझ्या जीन्सला आता प्रोटीन्स लागत आहे, आपल्या या पूर्ण सेलला चालवण्यासाठी प्रोटीन लागत आहे, तेव्हा हा RNA नावाचा भाऊ डायरेक्ट जातो रायबोझोमकडे, लागतात तेवढे प्रोटीन बनवतो. हा कोणता? मेसेंजर RNAला सगळ्यात आधी संदेश जातो DNA कडनं की बाबा रायबोझोमकडे जा, आपल्याला आता प्रोटीन लागत आहे. मग RNAचा तिसरा प्रकार येतो tRNA, दॅट इज ट्रान्सफर. टीचा फुल फॉर्म आहे ट्रान्सफर RNA. हा काय करतो? mRNA वरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमायनो ॲसिड्स रायबोझोमपर्यंत वाहून नेतो. हा इकडनं जातो, अमायनो ॲसिड्स पण रायबोझोमला बनवून देतो आणि मग रायबोझोम प्रोटीन आणून देतो. फायनली rRNA, आर म्हणजेच रायबोझोमल RNA, हा स्वतः रायबोझोमचाच एक घटक असतो. अमिनो आम्लांना म्हणजे अमायनो ॲसिडला जोडून प्रत्यक्ष प्रथिने तयार करण्याचं काम हा करतो. मग आता 3 RNA आहेत. पहिला मेसेंजर RNA, हा DNAचा संदेश लगेच वाहून नेतो, त्याचं कामच मेसेज देण्याचं आहे की आपल्याला RNA लागत आहे. मग येतो ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे तो कशाची तरी ट्रान्सफर करत आहे या रायबोझोमपर्यंत, अमायनो ॲसिड तो नेऊन देतो की बाबा आम्हाला प्रोटीन लागत आहे, तू बनवून दे. आणि फायनली तिथे पण एक यांचा गुप्तहेर असतो, rRNA, रायबोझोमवरतीच असतो. तो rRNA काय करतो? प्रोटीन बनवून देतो. रायबोझोमला तो सांगतो की बाबा आम्हाला प्रोटीन पाहिजे आणि फायनली प्रोटीन मग DNAला मिळतात. मग DNAचं काम काय आहे? जीन्स जपवून ठेवणं, सेलला पूर्ण बॉसगिरी म्हणजे सेलला सगळं चालवणं, पितृसत्ता एकदम तो आहे समजा, सगळं त्याच्या हातामध्ये आहे, DNAच्या हातात. आणि RNAच्या हातात काय? घर चालवणं. ठीक आहे. मग RNAचे 3 प्रकार आहे, mRNA, tRNA, rRNA. प्रत्येकाचं काम पण मी सांगितलं आहे. सगळ्यांना कळालं? काही डाऊट आहे आत्तापर्यंत? भयंकर महत्त्वाचा टॉपिक होता. हां, याच्यावर MCQs कमी आलेले आहेत 2011 ते 26, पण याच्यावरती जेव्हा MCQs येतात तेव्हा अतिशय सोपे येतात जर असे तुम्ही ही जी संकल्पना आहे ती नीट पाठ केली तर. आता मला वाटतं उती आपण उद्या करूया. आधी आज उती काय आहे मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून शॉर्ट नाही चांगलं सांगते, उतीचं इंट्रोडक्शन करून देते आणि मग वनस्पती वगैरे बाकी उती आपण उद्या बघू. उती म्हणजे काय? आतापर्यंत DNA RNA सगळ्या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल नीट कळाला आहे ना? ठीक आहे. आता बघा आपण काय केलं, पहिलं लेक्चर होतं आपलं पेशी. ठीक आहे, पेशी म्हणजे सेल. मग मी काय सांगितलं, प्रत्येक सजीवांमध्ये पेशी असतात. मग मी कालही सांगितलं होतं की ब्रेनच्या पेशी ब्रेनसाठी काम करतात, चेतातंतू, हार्टची पेशी हार्टसाठी काम करते, किडनी, लिव्हर, सगळ्यांच्या पेशी त्या त्या गोष्टीसाठी काम करतात. असं नाही होणार की ब्रेनची पेशी हार्टचं काम करत आहे. मग सेम कार्य करणाऱ्या, विशिष्ट पर्टिक्युलर सेम काम करणाऱ्या पेशी 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 एकत्र येऊन त्यांचा टिश्यू बनतो. टिश्यू म्हणजेच उती. ठीक आहे, सेम पेशी एकत्र येऊन त्यांचा टिश्यू बनतो. मग हा टिश्यू पण हार्ट टिश्यू वेगळा, लिगामेंट टिश्यू वेगळा, लंग्स टिश्यू वेगळा, टिश्यू पण प्रत्येक अवयवाचं काम करतात. मग सेम असणारे टिश्यू एकत्र येतात, खूप सारे टिश्यू एकत्र येतात आणि त्याच्यापासून अवयव तयार होतं. अवयव म्हणजेच ऑर्गन. ठीक आहे, मग खूप सारे ऑर्गन एकत्र येऊन, खूप सारे म्हणजे कसं, ब्रेन म्हणा, हार्ट म्हणा, लंग्स, किडनी, सगळे वेगवेगळे ऑर्गन येऊन पूर्ण आपली एक सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि पूर्ण ऑर्गन सिस्टीम मिळून एक बॉडी तयार होते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण पेशी पूर्ण शिकून झालो आहे, आता आपल्याला टिश्यू शिकायचं आहे. इथे आहोत आपण म्हणून मी एवढं सगळं करून दाखवलं. ठीक आहे, म्हणजे आपण आहे, तुम्हाला मी दिसते आत्ता, तर मी माझी जी पूर्ण बॉडी आहे त्याच्या आतमध्ये ऑर्गन सिस्टीम आहे. जर हे वरचं मांस, हाडाचा सापळा सगळं काढून टाकलं, त्या हाडाच्या सापळ्यानी आतमध्ये प्रत्येक अवयव नीट जपून ठेवलेला आहे. तर बॉडीच्या आतमध्ये काय आहे, खूप सारे ऑर्गन्स आहे. त्यानंतर खूप सारे ऑर्गन्स जे आहेत ते एक एक असे एक एक ऑर्गन आहे. ऑर्गनच्या आधी टिश्यू असतो, टिश्यूच्या आधी पेशी असतात. ओके, तेच उती आता आपल्याला करायची. छान समजलं. ओके, थँक्यू अक्षता. हां,
शरीरातील विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या आणि समान रचना असलेल्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. आता कळालं वरच्या डायग्राम, हे समजावून सांगायची आता गरज नाही ना? ठीक आहे. हां, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ऊतीशास्त्र, याच्या आधी आपण पेशी सायटोलॉजी शिकलो होतो. सायटोलॉजी कशाला म्हणतात? पेशीच्या अभ्यासाला सायटोलॉजी, कवकशास्त्र सांगितलं होतं मी तेव्हा. तसं ऊतीच्या शास्त्राचा जो अभ्यास आहे त्याला ऊतीशास्त्र म्हणतात. हे आलं तर तुम्हाला आन्सर देता येईल, पण हिस्टोलॉजी काहीतरी हिस्ट्री रिलेटेड वाटतं. कधी कधी ते असं देत नाही, कारण ऊतीशास्त्र आलं तर कोणी पण मराठीमध्ये लगेच हां ऊतीशास्त्र म्हणजे ऊतीचा अभ्यास, पण हिस्टोलॉजी आलं तर उत्तर देता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, ऊतीशास्त्राला हिस्टोलॉजी म्हणतात आणि किंवा औतिकी असं पण म्हणतात. त्यानंतर टिश्यू हा शब्द, जो सायंटिस्ट होता तो ऑब्व्हियसली वेस्टर्न होता, तर त्यांनी ऊती शब्द नाही काढला. ऊती आपण याला ट्रान्सलेट करतो, पण टिश्यू ह्या शब्दाचा पहिला जेव्हा ही संज्ञा आणली, ही यांनी आणली, बायचेट यांनी आणली. म्हणून त्यांना ऊतीशास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ टिश्यू हिस्टोलॉजी असं पण म्हणतात यांना. हिस्टोलॉजी हा जो शब्द आहे हा मेयर यांनी सांगितला. थोडंसं नीट लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत बरं का. हिस्टोलॉजी हा शब्द मेयरनी सांगितला, पण टिश्यू हा शब्द सगळ्यात आधी बायचेट यांनी आणला. ठीक आहे, ऊतीबद्दल एवढं आहे. पण मग आता वनस्पती ऊती वेगळ्या आहेत, प्राणी ऊती वेगळ्या आहेत. वनस्पतीमध्ये मग असे 2 प्रकार होतात, विभाजी उशी, स्थायी उशी नाही सॉरी ऊती. तर ते उद्या आपण बघूया. वनस्पती आणि प्राणी दोन्ही खूप डिटेलमध्ये बघायचं आहे आपल्याला. आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट कोणाला ऑनलाईन? पक्क प्रश्न बघा बरं का, आज घरी जाऊन सोडवता येत आहे का बघा. समजतं चांगलं ते खूप चांगली गोष्ट आहे, पण काही काही विद्यार्थ्यांचं असं असतं समजतं चांगलं पण क्वेश्चन सोडवता येत नाही. काही काहींचं असं असतं की लेक्चरमध्ये लक्ष नसतं पण ते क्वेश्चन आपोआप चांगले सोडवतात. आपोआप म्हणजे काही नाही, ते तुक्का मारणं असतं, काय असं देवाज्ञा कोणाला होत नाही. पण क्वेश्चन जोपर्यंत सोडवता येत नाही आहे तोपर्यंत चांगलं समजलं असं तुम्ही म्हणायचं नाही. आता ते कोणाला तरी नाही बोलले मी, तुम्ही जे घेत आहात तेच बस आहे ना. अजून काही वाचायची गरज नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा याच्यासोबत एवढं करा की स्टेट बोर्ड वाचा. 6वी मी शिकवलेलं आहे ऑलरेडी यूट्यूबवरती. हे कसं आहे, हे आपण एकदम जेवढं तुम्हाला लागत आहे तलाठीसाठी एकदम परिपक्व परिपूर्ण गोष्ट शिकवत आहोत. पण MPSC बरेच गोष्टी स्टेट बोर्डमधनं विचारतं, तर 6वी मी शिकवलेलं आहे, 7वी पण ॲपवरती आहे, पण तुमच्या बॅचमध्ये ते इन्क्लुडेड नाही आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पार्टवरती का असे ना 6वीपासून 10वीपर्यंतचे स्टेट बोर्ड्स वाचा. स्टेट बोर्डमधलं सगळं आपल्या लेक्चर्समध्ये येतं आहे, प्लस ॲडिशनल गोष्टी पण येत आहेत पूर्ण ॲडव्हान्स लेवलच्या. तरी तुम्हाला जर ॲडिशनल काही करायचं असेल तर फर्स्ट मोस्ट प्रायोरिटी आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघणं. काही जास्त अभ्यास दुसरा करण्यापेक्षा PYQ बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, अजून MCQ सोडवता येत असतील वेगळे ते सोडवा. आणि मग वेळ उरला तर 6वी ते 10वी सायन्सच्या टेक्स्टबुक वाचायच्या. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त एखादं पुस्तक घ्यायचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही. तुम्हाला एवढं आता असं बघून वाटतंय का हा क्रॅश कोर्स तरी आहे म्हणून? हे डायरेक्ट फाउंडेशनचे जे लेक्चर्स आहेत त्याच फाउंडेशन लेक्चरला फक्त त्यांना खूप अजून वेळ सेम स्लाइड्सला घेऊन अजून वेळ घेऊन शिकवावं लागतं. तुम्हाला कमी वेळेमध्ये शिकवते. अजून काही? ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.